ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल हे त्यांच्या धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जातात। ठाण्यातल्या स्टेशन परिसर, वर्तकनगर, पोखरण रोड, घोडबंदर रोडच्या रुंदीकरणाला सर्वसामान्यांमध्ये त्यांनी वाहवा मिळवली। मात्र आता समतानगरचा रस्ता रुंदीकरण कठीण जाणार आहे। या रस्त्यावर काही बंगले आहेत, तसंच काही बांधकामं सुरू आहेत। त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात राजकीय दबाव वाढायला लागलाय। आता या दबावाचा जयस्वाल कसा सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। याआधी अशी धडाडीची कामं करणाऱ्या टी चंद्रशेखर यांनी तेव्हा सर्व राजकीय दबाव झुगारून ठेवले होते। जयस्वाल यांना मोकळेपणाने काम करू द्यावं, विकास कामात कोणताही अडथळा नको असं नागरिक आणि विश्लेषकांचं मत आहे। डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे ठाण्यातले रस्ते रुंदीकरण होणं ही काळाची गरज आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये राजकीय लोक ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नाहीत। ते फक्त स्वार्थी राजकारण आणि मतांचं राजकारण यापोटी या सगळ्या गोष्टींना तिलांजली देतात। रुंदीकरण हा मुळात एक अप्रिय विषय असतो पुढच्या आयुक्तासाठी, कारण त्यात बरेच जणांची तो नाराजी ओढवून घेत असतो। परंतु जयस्वाल यांनी ती नाराजी उडवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं की ह्या रुंदीकरणाच्या निमित्ताने जे काही काम होत असतं ते कोणीतरी करायला पाहिजे। ते नगरसेवकांना कधी करता येणार नाही, कारण की त्यांचे वेगवेगळे इंटरेस्ट असतात। ह्या कामाच्या स्वरूपामध्ये जर आयुक्तांवर कुठलेही दबाव येत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे। राजकीय पक्षांनी समजून घेणं पाहिजे, मतदानाचा दिवस जवळ येत आहे आणि त्या अनुषंगाने हे ठाणेकरांच्या जनतेच्या हितासाठीच आहे। म्हणून जे राजकीय पक्ष दबाव आणतात ते अतिशय चुकीचं आहे। आम्ही एक ठाणेकर आहे म्हणून जी रस्त्याची मोहीम हाती घेतली आयुक्तांनी ती अतिशय चांगली आणि उत्तम रीतीने करत आहे। त्याबद्दल आम्ही सगळ्या ठाणेकरांचा त्यांना पाठिंबा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।